बच्चू कडू यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की निवडणूक कालावधीमध्ये मला सुद्धा काही लोक भेटले होते आणि नको असलेली मतदार यादीतून काढून टाकण्याची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप केला. विधानसभेच्या अगोदर मला 10,000 लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही ते नाव उडून टाकतो, जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते. मी आता जाहीर व्यवस्थित सगळे माझ्याजवळ पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला, मीडियासमोरच येईन. आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते, त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे, तर जे तुम्हाला भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा, ते 10,000 कमी करून दुसरे 10,000 घालू, हा पुरावा देऊ तुम्हाला आला वेळ तर. अशी ऑफर होती तुम्हाला थेट? हा, कोण दिली होती ऑफर? पुरावे भेटते सांगतो मी सगळं, येऊ द्या हाती. म्हणजे सरकारमधले लोक होते का कोणी त्रयस्थ पार्टी होती? सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ, आपल्यात काय ताकद आहे. तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मतं यादीत घेऊ अशी ऑफर होती. हा, तुम्ही स्वीकारली नाही? ते बरं नाही वाटलं का, आपण आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपण आपलं जमतेच भाऊ. मग ते लोक समोरच्या पार्टीला भेटले का काय नंतर? तेच गोंधळ, हा मोठा गोंधळ आहे. जर मला जर 10,000 कमी करा म्हटलं तर मग हे पुऱ्या महाराष्ट्रात कसं त्याचे पुरावे सगळे आले का देतो मी.